नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर बघूया आपण कालच्या व्हिडिओमध्ये काय डिस्कशन केलेलं. 23,800ची लेवल जोपर्यंत वरच्या साईडला ब्रेक होणार नाही तोपर्यंत आपल्याला अपसाईडला चांगला मोमेंटम बघायला भेटणार नाही. आणि आज निफ्टीची एक्सपायरी होती, बघायला गेलं तर प्राइस ॲक्शन काय अशीशी बनलेली निगेटिव्ह. तर 23,800ची लेवल मार्केट रिजेक्शन करत होतं. मी तर पुढचा ट्रेड बनवलेला तुम्ही बघू शकता. 30 पॉईंटचा मी स्टॉपलॉस घेतला, टार्गेट मी 130 पॉईंटचा मी टार्गेट घेतलेला आहे. तर उद्यासाठी काय असणार आहे, तर उद्यासाठी मित्रांनो अजूनही सिनॅरिओ तोच आहे. 23,800 हा खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. जोपर्यंत 23,800ची लेवल वरच्या साईडला ब्रेक होणार नाही तोपर्यंत आपल्याला 24,000 टार्गेट भेटणार नाही. 24,000 नंतर 24,130 हे दोन टार्गेट वरच्या साईडला आपल्याला भेटू शकतात. डाऊन साईडला बघायला गेला तर आजचा जो काही इंट्राडे लो आहे 23,580 हा जर उद्याच्या ट्रेडिंग सेशन खालच्या साईडला ब्रेक केला तर मग आपल्याला 23,280चं टार्गेट भेटू शकते डाऊन साईडला, किंवा 23,300. आणि त्याच्यानंतर तोही तुटला तर मग 23,800 दोन टार्गेट डाऊन साईडला आपल्याला निफ्टीमध्ये उद्यासाठी बघायला भेटू शकतात. बँक निफ्टी काय असणार आहे बघा. तर बँक निफ्टी बघायला गेलं तर 54,400चं खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. पण आज इकडे बघायला गेलं तर मार्केट फ्लॅट ओपनिंग झाली इथं, आणि मार्केट काही एकाच रेंजमध्ये फिरत होता. पण प्राइस ॲक्शन कशी काही निगेटिव्ह बनली. हा एक रेजिस्टन्स बनवला 53,700चा मार्केटने. इथे मी पुट राईट केलेलं तुम्ही बघू शकता. इथं मी खूप पुट बाय केलेलं, स्टॉपलॉस मी 60 पॉईंटचा, टार्गेट मी 300 पॉईंटचं बुक केलेलं आहे इथं. पण उद्यासाठी बघायला गेलं तर उद्यासाठी काय वाटतंय, 23,700ची ही काय लेवल आहे वरच्या साईडला ब्रेक झाली तर मग आपल्याला 54,400चं टार्गेट वरच्या साईडला बघा. पहिला तर आपल्याला 53,700 ब्रेक झाला वरच्या साईडला. इथे काहीतरी पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनवली तर मग 54,000 पहिलं टार्गेट, नंतर 54,400 दोन टार्गेट अपसाईडला बघायला भेटू शकतं. आणि 54,000 जर वरच्या साईडला ब्रेक केला तर 55,000चं देखील आपल्याला टार्गेट बघायला भेटू शकतं. डाऊन साईडला बघायला गेला तर आजचा जो इंट्राडे लो आहे किंवा मग ही 53,300ची काय लेवल आहे, ही जर खालच्या साईडला ब्रेक झाली तर आपल्याला 52,000 आणि 53,300 आणि मग 52,700 आणि 52,000 हे तीन टार्गेट डाऊन साईडला आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला भेटू शकतात. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक करायचं आहे. थँक्यू सो मच.